आज तर मी काय केलं होतं बघा, अक्षरशः घरातच पाणी ओतलं होतं. म्हणजे काय झालं होतं, आता घरात तर सगळं फर्निचर आहे, त्यामुळे फरशी दररोज मॉपने पुसणं किंवा हाताने पुसणं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाही आपण. तर त्यामुळे मी काय केलं आणि दररोज आपण किती जरी स्वच्छ पुसली ना, तरी फरशी घाणी होते म्हणजे होते. तर मी मध्ये-मध्ये काय केलं, थोडंसं लिक्विड टाकलं, जे फरशी क्लीन करायचं असतं ते आणि थोडंसं जगामध्ये पाणी घेऊन फरशी अगदी कात्याने क्लीन घासून घेतली. मधली-मधली फक्त जेणेकरून फर्निचरला पाणी लागू नये अशा हिशोबाने. नंतर वायपरच्या साहाय्याने सगळं पाणी मी एका बाजूला ओढून घेतलं. इतकं घाण पाणी निघत होतं बघा, म्हणजे दररोज फरशी पुसून आणि शक्यतो मी मॉपचा जास्त वापर करत नाही. हातानेच फरशी पुसते तरी सुद्धा इतकी घाण झाली होती. सगळं पाणी मी टॉवेलने पुसून घेतलं आणि परत 2दा चांगल्या पाण्याने फरशी स्वच्छ क्लीन करून घेतली. फॅन 5 वर ठेवला. अगदी 10 मिनिटामध्ये फरशी वाळून चकाचक. त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली. आमच्याकडे सकाळ संध्याकाळ 2 वेळा देवपूजा असते. त्याच्यानंतर बाबा घरी आले होते आणि मी सुद्धा चहा घेतला नव्हता म्हणून दोघांसाठी मस्त चहा घेतला. तसं तर बाबा जास्त चहा पित नाहीत, पण कधीतरी घेतात आपलं तेवढंच. नंतर मग धोंडा महिना सुरू झालाय आणि मी अजून धोंडे बनवले नव्हते. म्हटलं आज मुहूर्त लागलाय तर करूनच टाकावे. मस्त असे गव्हाच्या पिठाचे आणि ओलं खोबरं वापरून मी हे धोंडे बनवले. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी दुसऱ्या चॅनलवरती शेअर केलाय. नक्की चेक करा. मधुशाज रेसिपी नाव आहे त्या चॅनलचं. मग नंतर मस्त संध्याकाळी जेवायला बसलो. आता हे माझं छोटं पिल्लू बघा कसं दीदीला चारतंय. म्हणजे कधी-कधी इतकं प्रेम असतं की "दीदी तू खा" आणि असं आमचा संध्याकाळचा जेवणाचा मेनू होता. मस्त देवाला उपहार वगैरे दाखवून घेतला आणि मग आम्ही जेवायला बसलो. तर सर्वज्ञाचं म्हणणं होतं की "दीदी तू खा." मग नाही खाल्लं तर ती ती मारत होती तिला म्हणून शिवण्या पण खात होती आणि शिवण्याला आमच्या जास्त वरण चपाती नाही आवडत, तिखट भाजी लागते आणि सर्वज्ञ मात्र वरण चपाती अगदी आवडीने खाते. पण इथं जे आहे तर ते तिचं तिच्या मोठ्या बहिणीवरचं म्हणजे दीदीवरचं किती प्रेम आहे तेच ओळखायला येतंय किंवा दिसतंय. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण करून घेतलं, उपवास सोडला. बाबांचं कामच सुरू होतं. आता जेवण झाल्यानंतर म्हणजे कितीही कंटाळा आला तरी भांडी घासणं म्हणजे घासणंच असतं. कारण जोपर्यंत संध्याकाळचं किचन क्लीन करत नाही, तोपर्यंत काही सुखाची झोप लागत नाही. असे माझ्यासारखे किती जण आहेत ते मला सांगा. आणि झोपताना सुद्धा यांचं प्रेम बघा. संध्याकाळचं तर इतकं इतकं म्हणजे त्यांचं चालू असते ना मस्ती, की संध्याकाळच्या वेळी अजिबात भांडण करत नाही. दिवसभर किती पण भांडण करतील. सर्वज्ञ म्हणत होती, की "दीदी माझ्या मांडीवर झोप, मी तुला थापडते." आणि ती दत्ताचं गाणं म्हणून तिला झोपवत होते. आणि आमच्याकडे असा नियम आहे, की सर्वज्ञाला जोपर्यंत संध्याकाळी आई दत्ताचं गाणं म्हणत नाही, तोपर्यंत ती अजिबात झोपत नाही. तर याच्यावरच आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते.